नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, उद्या महाराष्ट्रातील पहिलं नामांकित हिंदकेसरी मैदान आपल्या भेटीस येते। ते मैदान म्हणजे सेवागिरी महाराजांचा पुसेगाव हिंदकेसरी मैदान। मित्रांनो, या मैदानात खूप अशी गर्दी असते, कारण मित्रांनो मानाचं मैदान आहे आणि अखंड महाराष्ट्रातील बैलगाडी प्रेमी, बैलगाडा मालक या मैदानाची वाट बघत असतात। तर मित्रांनो, या मैदानात तुम्ही जाल तर प्रेक्षक म्हणून आपली जबाबदारी काय? तर मित्रांनो, खूप गर्दी असते सुट्टीला। त्याच्यानंतर मित्रांनो, निकालावरती सुद्धा भरपूर गर्दी असते, कारण मित्रांनो भरपूर अशा गाड्यांची नोंद या मैदानात होते। त्याच्यामुळे प्रेक्षक म्हणून मित्रांनो आपली जबाबदारी काय? तर मित्रांनो, निकाल रेषा आहे तिथं समोर उभे राहू नका। त्याच्यानंतर बॅरिगेड आहेत, बॅरिगेडच्या आतमध्ये जाऊ नका। सुट्टीला सुद्धा मित्रांनो जास्त गर्दी करू नका, कारण बैलांना पळायला खूप त्रास होतो। तर मित्रांनो, ही जबाबदारी प्रेक्षक म्हणून आपण घेतली पाहिजे आणि या मैदानाचा आनंद कसा घेता येईल तो विचार आपण केला पाहिजे। तर मित्रांनो, या मैदानातील काही पैरे 100% फिक्स झाले आहेत। तेच पैरे मी तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगणार आहे। पहिलाच पैरा मित्रांनो, राहुलभाई पाटील यांचा लाडका बिंजोडचा बादशाह आणि घाट गाजवणारा मथुरचा मित्रांनो मथुरचा पैरा फिक्स झाला आहे। तो पिंटू शेठ मोडक वडकी यांच्या कॉकटेल उर्फ सुंदरसोबत। मित्रांनो, आपला माहितीच आहे वडकी मैदानात मथुर आणि रायफल शिरसवडीचे रायफल हिंदकेसरी झाले आहेत। आणि मित्रांनो, शिरसवडीच्या रायफलचा पैरा कॉकटेलसोबत मित्रांनो झाला होता, परंतु राहुलभाईंनी पैरा मागितला पिंटू शेठ मोडक यांच्याकडे। तर लगेच पिंटू शेठ मोडक यांनी तो पैरा राहुलभाई यांना दिला आणि रायफल आणि मथुर त्या मैदानात एक नंबर केला होता। त्याच्यानंतर मित्रांनो, आत्ता पुसेगाव मैदानासाठी कॉकटेल उर्फ सुंदर आणि मथुर हा पैरा 100% मित्रांनो फिक्स झाला आहे। तसेच मित्रांनो, या मैदानातील दुसरा पैरा जर आपण बघायला गेलो तर मित्रांनो, निंबाळकर सर यांचा लाडका पंचम हिंदकेसरी सर्जाचा मित्रांनो पैरा आहे तांबवेच्या सर्जासोबत। मित्रांनो, यासुद्धा गाडीला चांगला असा स्पीड लागेल। आणि मित्रांनो, पुसेगावचा आपण जर पल्ला बघायला गेलो तर 930 फुटाचा पल्ला आहे मित्रांनो। त्याच्यामुळे सर्जा आणि तांबवेच्या सर्जाची गाडी जबरदस्त अशी पळेल। आणि मित्रांनो, आपलं माहिती आहे सर्जा सरांसाठी जीव तोडून पळतो आणि यासुद्धा मैदानात नक्कीच गुलालात सर्जा राहील। तसेच मित्रांनो, या मैदानात प्रत्येक बैलगाडा मालकाचं स्वप्न एक नंबर करावा असतंच, परंतु फायनलच्या गुलालाला खूप महत्त्व आहे मित्रांनो या मैदानात। असं आहे नामांकित पुसेगाव हिंदकेसरी मैदान। त्याच्यानंतर मित्रांनो, तिसरा पैरा आहे वडकी हिंदकेसरी मैदानात बिंजोडच्या बादशाह मथुरसोबत, ज्या नंदीने एक नंबर केला होता। शिरसवडीची रायफल मित्रांनो आपला पलताना दिसेल शेवाळ्या आबांच्या पाकऱ्यासोबत। मित्रांनो, जबरदस्त अशी दोन्हीसुद्धा नंदी आहेत आणि मित्रांनो खरंच या गाडीला सुद्धा चांगला स्पीड लागेल। शिरसवडीची रायफल पुन्हा एकदा मित्रांनो थोडा त्याचा जो काळ होता तो मित्रांनो आपला माहिती आहे थोडा 6-7 महिने जर आपण बघायला गेलो तर रायफल मित्रांनो थोडा आजारात होता, परंतु आजारानंतर जबरदस्त असा कमबॅक त्याने केला आहे। आणि या पुसेगाव मैदानासाठी रायफल आणि पाकऱ्या ही सुद्धा जोडी। तर मित्रांनो, चौथा पैरा आहे 100% फिक्स झालेला शिलगावच्या दबंग आणि अंजीरचा, ज्या जोडीने वडकी हिंदकेसरी मैदानात 3 नंबर केला होता। मित्रांनो, हा घरचा साज आहे आणि जबरदस्त अशी गाडी मुंबईला बिंजोडला देखील पळते। आणि मित्रांनो, पुसेगावसाठी सुद्धा मित्रांनो ही गाडी 100% फिक्स झाली आहे। वडकी मैदानात अंजीर आणि दबंगच्या मालकांची मी मुलाखत घेतली होती, त्यांनी स्वतः अपडेट दिली आहे की पुसेगावला आमची घरचीच गाडी पळणार आहे। आणि मित्रांनो, चांगली अशी उजेडात ही आता जोडी घाटावरती सुद्धा येईल। बिंजोड तर ही जोडी गाजवतेच। तर मित्रांनो, हे 4 पैरे 100% फिक्स झाले आहेत पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी। तसेच मित्रांनो, हिंदकेसरी बकासूरची चर्चा चालू आहे घोटच्या सर्जासोबत, संभाजीनगर एक्सप्रेस लखनसोबत, परंतु मित्रांनो मला वाटतंय बकासूरचा पैरा गुपित आहे। उद्या मैदानातील डायरेक्ट जेव्हा गटाला गाडी पळण्यासाठी सज्ज होईल तेव्हाच आपला बकासूरचा पैरा समजेल। तसेच मित्रांनो, बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा सुद्धा मित्रांनो पैरा अजून काही समजला नाही, अपडेट आली तर व्हिडिओमार्फत नक्की सांगेल। तर मित्रांनो, जेवढे पैरे सांगितले ते 100% फिक्स झाले आहेत। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि पुसेगाव मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पित्री लाईव्ह या चॅनलवरती तुम्ही सुद्धा बघू शकता जर मैदानात जायला जमलं नाही तरी। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण जे बोललो प्रेक्षक म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे ती काळजी नक्की घ्या ही विनंती आहे। तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात।